महाराष्ट्र के चंद्रपुर जिले के सावली क्षेत्र में जंगली हाथियों ने फिर से आतंक मचाया है। गढ़चिरौली जिले में आए हाथियों के झुंड ने खेतों और गांव में घुसकर नुकसान पहुंचाया। खेतों में खड़ी जवारी की फसल को उन्होंने खा लिया और धान की फसल को बर्बाद कर दिया। घटना सावली वन परिक्षेत्र की बताई जा रही है। हाल ही में जंगली हाथियों ने फिर से दस्तक दिया और बैनगंगा नदी के किनारे बसे गांव को निशाना बनाते हुए हाथियों का झुंड वहिरगांव के खेतों में घुसा और हाथियों ने खेतों पर रखी मक्के की तैयार फसलों को खाया, धान की फसलों को कुचला। यह घटना बीती रात से हुई और सुबह तक बताई जा रही है। हाथियों की इस तबाही ने किसानों को बेहद परेशान किया। कटाई के समय पर फसलों की बर्बादी ने उनकी मेहनत पर पानी फेर दिया है। अब किसान आगे की जीविका को लेकर चिंता में है। सर, हत्तीचा जो वावर आहे तो या भागामध्ये काही दिवसापासून प्रचंड वाढला आहे आणि काल माजी वनमंत्री जे आहेत सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनाही हा प्रश्न विचारण्यात आला होता। तर तुम्ही त्या एरियामधला आहात, या भागामध्ये मोठ्या प्रमाणात वावर वाढते आहे, काय सांगाल याबद्दल आणि हे हत्ती नेमके आले कुठून? आता जे आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये हत्ती वारंवार शिरकाव करता येत आहेत, हे ओरिसा राज्यातून आलेले आहेत। ओरिसा राज्यातून मागील 2-2.5 वर्षापासून ते छत्तीसगड आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये वास्तव्यास होते। हळूहळू त्यांच्या पण संख्येत वाढ होत आहे आणि नवीन टोळी ओरिसामधून परत आपल्याकडे येत आहेत। त्याच्यामुळे आपल्या चंद्रपूर जिल्ह्यात आणि आमचं सावली वन परिक्षेत्र हे गडचिरोली जिल्ह्याला लागून असल्यामुळे साधारणतः आमच्या तालुक्यामध्ये किंवा आमच्या वन परिक्षेत्रामध्ये सगळ्यात आधी रानटी हत्तींचा प्रवेश होतो। याचे ट्रान्झिट पॉईंट जे आहे ते कुठे कुठे आढळले सांगा आणि मानवी वसाहतीला किती हानी पोहोचू शकते? मानवी वसाहतीला फारसं काही नुकसान झालेलं नाही आहे, परंतु त्या हत्तींना जर आपण जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न केला आणि ते जर हत्ती बिथरले तर वित्तहानी, घरांची नुकसान आणि इतर नुकसान होऊ शकते, किंबहुना जीवितहानी पण होऊ शकते। बरं, हे कितीचा झुंड आहे जो इकडे या परिसरामध्ये सगळा वावरतो आहे? आता सध्या आरमोरी तालुक्यामध्ये, आरमोरी वन परिक्षेत्रामध्ये 32-33 हत्तींचा एक कडप आहे आणि आजच म्हणजे आमच्या चंद्रपूर जिल्ह्यातून गडचिरोली जिल्ह्यामध्ये जे गेले ते दोन टष्कर हत्ती आहे। उपाययोजना म्हणून तुम्ही तुमच्या स्तरावरती काय प्रयत्न? हो, आम्ही ज्या भागातून, ज्या गावा परिसरातून वन्य प्राणी हत्तींचा जो शिरकाव होतो किंवा त्यांचं जे मार्गक्रमण होते त्या परिसरातल्या गावामध्ये पोस्टर्स, बॅनर्स लावलेले आहेत। त्यात आम्ही काय काय खबरदारी घ्यावी या संबंधाने सूचना दिलेल्या आहेत। आम्ही प्रत्येक त्या गावामध्ये म्हणजे ज्या गावात आता येऊ शकतो किंवा वारंवार त्यांचा शिरकाव होतो त्या गावामध्ये आम्ही दवंडी देत असतो। आमच्या वन विभागातर्फे, ग्रामपंचायतमार्फत, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष यांच्यामार्फत, इवन पोलीस विभागाची सुद्धा आम्ही यात मदत घेत असतो। आणि काल परवाच मनोरमा बहुउद्देशीय विकास संस्था नवेगाव गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने, वन विभागाने त्यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही जनजागृतीपर कार्यक्रम घेतले। या कार्यक्रमामध्ये वन्य प्राण्यांपासून वारंवार होणारे हल्ले आणि सातत्याने वाढ होणारी मानव वन्यजीव संघर्षाच्या घटनेत होणारी वाढ, यात आळा कसा घालता येईल, कमीत कमी कसं करता येईल आणि आपण कशी काळजी घेतली पाहिजे। आता शेवटचा पर्याय म्हणून कमीत कमी आपल्याला जसा आपला जीव प्रिय आहे किंवा आपला जीव महत्त्वाचा आहे, ते आपल्या जीवासाठी तरी आपण कशी काळजी घेतली पाहिजे, जीव कसा वाचवला पाहिजे, या संबंधाने आम्ही जनजागृती व कलापथकाच्या माध्यमातून प्रबोधनात्मक कार्यक्रम घेऊन लोकांना आम्ही सतर्क करत असतो, वारंवार सूचना देत असतो, अलर्ट करत असतो। या निमित्ताने तुम्ही मीडियाच्या माध्यमातून काय आव्हान करता? ज्या आवश्यक आहे त्या सूचना तर आम्ही देतोच आहोत। आम्हाला किंवा वनपरिक्षेत्र अधिकारी सावली या नात्याने मी आमच्या तालुक्यातील वनपरिक्षेत्रातील जनतेला हेच आवाहन करेल की आम्ही ज्या सूचना देतो त्याचं पालन करावं। प्रत्येक सूचनाचं पालन करणं हे सुद्धा प्रत्येक गोष्ट काही सोपी पण नाही आहे, काही अडचणीच्या गोष्टी आहेत, पण त्याला आम्ही सहकार्य करू, आम्हाला सहकार्य करावं।
बरेचदा लोकांना आता हत्ती आपल्या भागात नसल्यामुळं त्याबद्दल कुतूहल आहे आणि त्याच्यामुळं लोक आम्ही मागे असतो आणि आमच्या पुढे लोक असतात, अशावेळी मनुष्यहानी होऊ शकते. तर लोकांनी आम्हाला सहकार्य केलं पाहिजे, पाहण्यासाठी गर्दी करू नये. नवीन तरुण मंडळी सेल्फी घेण्यासाठी, फोटो घेण्यासाठी पुढे धजावतात, तर तो प्रयत्न करू नये. दिसला अचानक योगायोगाने तर दुरून पाहून आनंद घेतला पाहिजे, परंतु जवळ जाऊ नये, हाकलण्याचा प्रयत्न करू नये, आरडाओरड करू नये, त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास देऊ नये. अन्यथा ते जर बिथरले तर मनुष्यहानी होऊ शकते. पण ह्या सगळ्या गोष्टीसाठी आम्हाला त्यांनी सर्व जनतेने सहकार्य कसं करावं अशी माझी नम्र विनंती आहे.